नमस्कार. शिक्षण म्हणजे नेमकं काय? हो, फक्त पुस्तकं वाचणं, माहिती गोळा करणं की अजून काही? आज आपण याच प्रश्नाच्या जरा खोलात शिरणार आहोत आणि शिक्षणाकडे बघण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. चला तर मग आपला आजचा पाठ सुरू करूया. आपण शाळेत जातो, कॉलेजला जातो, अगदी रोजच्या आयुष्यात सुद्धा सतत काही ना काही शिकत असतो. पण कधी विचार केलाय की या सगळ्या शिकण्यामागचा खरा उद्देश काय आहे? फक्त परीक्षा पास होणं की त्याहीपेक्षा मोठं काहीतरी? हाच प्रश्न, हाच आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. आता हे वाक्य बघा, ज्ञान म्हणजे भरण्याचे पात्र नव्हे तर वाढवण्याचं बीज आहे. किती सुंदर विचार आहे. याचा अर्थ काय की शिक्षण म्हणजे डोक्यात फक्त माहिती ठासून भरणं नाही, तर आपल्या आत जी काही शिकण्याची क्षमता आहे, जी जिज्ञासा आहे, तिला खतपाणी घालून वाढवणं. आज आपण याच कल्पनेबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर मग हे बीज आणि वाढवणं या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो? चला, या मूळ कल्पनेचे एक एक पैलू उलगडून पाहूया. माहितीये, या विचाराला शिक्षणतज्ज्ञ एक खास नाव देतात, संवर्धनाचा सिद्धांत. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर शिकण्याची प्रक्रिया ही शेती करण्यासारखी आहे, जिथे आपण फक्त बीज पेरत नाही तर त्याची योग्य वाढ होईपर्यंत काळजीही घेतो. पण हे शिकणे म्हणजे संवर्धन किंवा इंग्लिशमध्ये ज्याला लर्निंग ॲज कल्टिवेशन म्हणतात, याचा नक्की अर्थ काय होतो? चला तोच समजून घेऊया. याचा सरळ अर्थ असा आहे की विद्यार्थ्याच्या डोक्यात जबरदस्तीने माहिती भरायची नाहीये. उलट त्याच्या मनात शिकण्याची एक नैसर्गिक आवड कशी निर्माण होईल, त्याची समज कशी वाढेल, यासाठी एक पोषक वातावरण तयार करायचं आहे. म्हणजे बघा, विद्यार्थी फक्त ऐकणारा नसतो, तर तो स्वतःच्या ज्ञानाची वाढ करणारा एक सक्रिय घटक असतो. ही कल्पना अजून सोपी करायची आहे. चला एक शेतीचा रूपक वापरूया. समजा शिकणारा म्हणजे एक बीज, ज्याच्यात प्रचंड क्षमता दडलेली आहे. शिक्षक म्हणजे एक माळी, जो त्या बीजाला वाढायला मदत करतो. वातावरण म्हणजे जमीन, जी त्या वाढीसाठी आधार देते. आणि ज्ञान म्हणजे काय? तर सूर्यप्रकाश आणि पाणी, ज्याच्याशिवाय वाढच होऊ शकत नाही. बघा किती सोपं झालं समजायला. आता ही कल्पना ऐकायलाच खूप छान वाटते, नाही का? पण प्रत्यक्षात हे कसं काम करतं? चला, एक साधं सोपं उदाहरण बघूया, जे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल. हे चित्र डोळ्यासमोर आणा. एक विद्यार्थी आहे जो एक नवीन भाषा शिकतोय आणि त्यासाठी फक्त शब्दांच्या याद्या पाठ करतोय. किती कंटाळवाणं आणि निराशाजनक असू शकतं हे, नाही का? बहुतेक वेळा याचा परिणाम चांगला होत नाही. आता इमॅजिन करा की याच परिस्थितीत एक माळी शिक्षक काय करेल? तो पाठांतरावर भर देणारच नाही. तो 3 गोष्टी करेल. पहिलं, तो त्या भाषेबद्दल आवड निर्माण करेल, कदाचित तिथलं संगीत ऐकवून किंवा एखादा सिनेमा दाखवून. दुसरं, तो प्रत्यक्ष बोलण्याचा, संभाषण करण्याचा सराव करून घेईल. आणि तिसरं, चुकांमधून शिकण्यासाठी प्रोत्साहन देईल, अगदी हळुवारपणे मार्गदर्शन करत. आणि इथेच बघा, दोन्ही पद्धतींमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो. पाठांतर करून कदाचित परीक्षा पास होता येईल, पण खरी भाषा बोलण्याचा आत्मविश्वास कधीच येणार नाही. याउलट संवर्धनाच्या पद्धतीमुळे खरी समज वाढते, आत्मविश्वास येतो आणि तो विद्यार्थी ती भाषा खरं तर जगू लागतो. बरं, ही सगळी संकल्पना समजल्यावर आता थोडं थांबूया आणि स्वतःच्या अनुभवांबद्दल विचार करूया. कारण हे सगळं फक्त ऐकण्यापुरतं नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या शिकण्याच्या प्रवासाशी जोडलेलं आहे. आता जरा विचार करा, शिक्षणामध्ये वास्तुविशारद जास्त महत्त्वाचा की माळी? वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट, जो एक ठरलेला आराखडा बनवतो आणि त्यानुसारच इमारत बांधतो. आणि माळी, तो बीजाच्या गरजेनुसार त्याला वाढायला मदत करतो. आपल्या शिक्षण पद्धतीत आपल्याला नक्की कोणती भूमिका जास्त महत्त्वाची वाटते? आठवून बघा, आपल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये असे शिक्षक होते का जे माळी होते किंवा वास्तुविशारद होते? त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा आपल्यावर काय परिणाम झाला होता? आता हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्यासाठी शिकणं हे ओझं कधी वाटतं आणि एखाद्या शोधासारखं कधी वाटतं? जेव्हा एखादा विषय शिकायला खूप मजा येते, तेव्हा तिथलं वातावरण, शिकवण्याची पद्धत किंवा आपली स्वतःची मानसिकता, यातला नेमका कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो? चला तर मग, या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? आजच्या या पाठातले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आणि पटकन पाहूया. तर आजच्या पाठाचा सार या 3 वाक्यांमध्ये आहे. पहिलं, खरं शिक्षण म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही, तर ती एक नैसर्गिक वाढ आहे. दुसरं, सर्वोत्तम शिक्षक हे माळ्याप्रमाणे वाढीसाठी पोषक परिस्थिती निर्माण करतात. आणि तिसरं, आपल्या प्रत्येकाच्या आत असलेली जिज्ञासा हेच ज्ञानाचं सगळ्यात शक्तिशाली बीज आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जो आपण स्वतःला विचारू शकतो. जर आपलं आयुष्य ही एक बाग असेल
आणि आपल्याला त्यात सतत काहीतरी नवीन शिकायचं असेल तर आपण सर्वात आधी कोणतं बीज लावणार? जिज्ञासेचं, धैर्याचं की अजून कशाचं? यावर नक्की विचार करा.